नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर येथे आलेलो आहे। तर हा जो सत्कार होऊ राहिला हा एका शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाचा सत्कार आहे का या शेतकरी दादांकडे नजर चुकीने 20,000 रुपये जास्त गेले होते, पण त्यांनी त्याच इमानदारीने ते पैसे परत त्या व्यापाऱ्याला परत केले। नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा। सोमनाथ चंद्रकांत जिंजुळे। तर नेमकं काय झालं होतं? काय नाही, त्यांची कोण नजर चुकी नाही ना, पट्टीमध्ये 20,000 रुपये मला एक्स्ट्रा आले होते। म्हणजे मला ते 20,020 रुपये घ्यायचे होते, तर त्यांचे कोण 43,020 रुपये आले होते। ते नेमकं मला कॉलवर बोलत होतो, तिने 200च्या नोटाचं बंडल होते, तिने 10,000 आपले 10,000 हे 10,000 हे असे 2 बंडल दिलेत। आणि पट्टी जी होती कागदी पट्टी, त्याला ते राऊंड मारून रब्बल लावलेलं असल्यामुळे मला लक्षात नाही आलं। पण ज्यावेळेस आम्ही डिझेल टाकायसाठी पंपवर गेलो, मग मला आमचे चेअरमन आहे, म्हणजे ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा आमचे घरचे माणसं आहे, त्यांना पैसे द्यायचे, तर मी ते रब्बल काढलं, पट्टीतून बघितलं, तर मला ते पूर्ण रील असलेले बंडल दिसले। मग दिसल्यानंतर मी चेअरमनला म्हणलं का मग आपल्याला आहे ना पैसे वाढव आलेले दिसते, मी ते पूर्ण मोजलेत आणि ते वाढव आलेले दिसल्यामुळे त्यांना म्हणलं हे पैसे आपल्याला वापस द्यायला जावं लागत, कारण परत आपण कधी येतो किंवा 2 दिवस लेट 4 दिवस लेट, परत समोरचं समजा तिथं व्यापाऱ्याच ठिकाणी जर एखादा मुलगा कामाला असेल, नाही लक्षात आलं तर विनाकारण त्या माणसाचे नको 10-20 हजार रुपये त्याच्या नावावर पडतील। बरोबर आहे। मग आम्ही आलो तर विषय झाला का आता तिकडं जायचं तर 60 रुपये टोल नाका भाडापेक्षा आपण त्यांना कॉल करू आणि इकडं बोलू, कारण तिथून गाडी तिकडं घालायची, इकडं यायची, टोल नाक्याहून तर जाऊन नाही द्यायची। मग ते काय म्हणे असं करायचं तर ऑफिसला जाऊ, त्यांना बोलून घेऊ आणि त्यांची रक्कम त्यांना वापस देऊन टाकू। नाही, मी ऑफिसला आलो, त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांची जी होती एक्स्ट्रा आलेली रक्कम त्यांच्या हातात ती सुपूर्द केली। तर मग सभापती साहेबांनी ते होते, त्यांना ती गोष्ट कळली आणि हे जे ना तर ज्यांना द्यायची होती यांची अमाऊंट होती बाहेर होती, यांना कॉन्टॅक्ट नव्हता, त्यांना म्हणलं आम्हाला उशीर होईल घरी जायला। मग त्यांच्या सभापती साहेबाच्या हातात आम्ही ती रक्कम जशी होती तशी वापस करून दिली। आणि खास करून म्हणजे 300 पैसे होते त्यांना गेले, त्याच्यात आता हे सगळ्यांचा म्हणजे मनात मोठेपणा म्हणा किंवा हे म्हणा, नाही तर तसं म्हणजे असं कुठलाही हे नव्हतं। हां सर, यांचा मी प्रतिक्रिया घ्या ड्रायव्हर साहेब। नमस्कार दादा, तर काय प्रतिक्रिया तुमची? 12 ऑगस्टला आम्ही आमचे सोमनाथ पाटील झुंजडे मालगावकर यांचे कांदे आणले आणि पट्टीमध्ये फॉल्ट झाला असंच। हां, आणि काय असतं सर तुम्हाला सांगू का, जसं मराठीमध्ये चिखलाचं आणि मातीचं नातं असतं, तसं शेतकऱ्याचं आणि व्यापाऱ्याचं एक अनुबंधाचं नातं असतं। बरोबर। आणि हेच समजून आणि त्यांचे वडील आहे ना, आमच्या इकडे मालगावला डॉक्टर ठावरे उपज संस्था आहे, त्यांचे जवळपास 25 ते 30 वर्षापासून व्यवस्थापक म्हणून तिथे काम करतात। आणि आमच्या पंचकृषीमध्ये त्यांच्या वडिलाला म्हणजे चंद्रकांत आप्पा त्यांना म्हणतात, त्यांच्या वडिलाला एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचाच वारसा पुढं सोमनाथ भाऊनं चालवला, याचा मला नितांत अभिमान वाटतो। आणि तुम्ही बी आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सर्व व्यापारी वर्गाचे बी मी आभार मानतो। आणि 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटने जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष। तर मित्रांनो, आपण दरवेळेस बघत असतो शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये जे काही संबंध असतात, पण भाऊंनी जे काही पैसे एक्स्ट्रा आलेले ते त्यांनी मनेद्वारे त्यांचे परत केले। तर भाऊ, मी तुमचं बी मनापासून आभार मानतो, धन्यवाद। प्रामाणिकपणा हा एक खूप महत्त्वाचा माणसाचा गुण आहे आणि तो सर्वांमध्ये नसतो मित्रांनो। ह्या दादांनी तो जो प्रामाणिकपणा दाखवला आहे त्याबद्दलच हा त्यांचा सत्कार आहे। धन्यवाद दादा। व्यापारी